नमस्कार. संशोधनासाठी आवश्यक माहिती आणि आकडेवारी म्हणजेच संशोधनाच्या दृष्टिकोनातून डेटा किंवा ज्याला मराठीमध्ये आपण तथ्य असं म्हणतो. जेव्हा संशोधक स्वतः किंवा आपल्या प्रतिनिधीमार्फत फील्डवर जाऊन म्हणजेच संशोधन विश्वामध्ये जाऊन माहिती आणि आकडेवारी गोळा करतो, तेव्हा त्या माहिती आणि आकडेवारीला म्हणजेच डेटाला प्राथमिक तथ्य असं म्हणतात, प्रायमरी डेटा असं म्हणतात. प्रायमरी डेटा किंवा प्राथमिक तथ्य हे संशोधकाने स्वतः गोळा केलेलं तथ्य असतं, म्हणजेच आकडेवारी आणि माहिती असते. जेव्हा दुसऱ्या कोणीतरी गोळा केलेली माहिती आणि आकडेवारी संशोधक आपल्या संशोधनामध्ये वापरतो, तेव्हा त्या तथ्याला किंवा डेटाला सेकंडरी डेटा, दुय्यम तथ्य असं म्हणतात. आज आपण दुय्यम तथ्य या तथ्य संकलनाच्या मार्गाबद्दल अधिक समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम बघूया दुय्यम तथ्य म्हणजे काय. दुय्यम तथ्य किंवा डेटा हा असा डेटा आहे किंवा असं तथ्य आहे की जे आधीपासून संकलित केलं गेलं आहे आणि इतर स्रोतांकडून सहज उपलब्ध आहे. दुय्यम तथ्य असं तथ्य आहे जे अगोदर कोणीतरी संकलित केलं आहे, दुसऱ्या कोणीतरी संकलित केलं आहे. संशोधन प्रक्रियेचा संशोधक स्वतः संकलित केलेलं नसून दुसऱ्या कोणीतरी संकलित केलेलं तथ्य किंवा आकडेवारी आणि माहिती किंवा हा डेटा आपल्या संशोधनामध्ये वापरतो आहे आणि ते वेगळ्या स्रोतांपासून सहजपणे उपलब्ध आहे. असं तथ्य म्हणजे दुय्यम तथ्य. दुय्यम डेटा किंवा दुय्यम तथ्य वापरकर्त्याशिवाय इतर कोणाकडून संकलित केलेला डेटा संदर्भित करतो. वापरकर्ता जो तथ्य वापरतो म्हणजे जो डेटा वापरतोय आता विश्लेषणासाठी म्हणा किंवा त्याचा अन्वयार्थ शोधण्यासाठी म्हणा, संदर्भ म्हणून म्हणा किंवा आणखीन कुठल्या कारणासाठी संशोधनासाठी, जेव्हा जो वापरकर्ता हे तथ्य वापरतोय त्याने स्वतःहून हे तथ्य गोळा केलेलं नाही आहे, असं तथ्य म्हणजे दुय्यम तथ्य. दुसऱ्या कोणीतरी ते गोळा केल्याने हा मात्र वापरतोय, असं तथ्य म्हणजे दुय्यम तथ्य किंवा सेकंडरी डेटा, दुय्यम डेटा. दुय्यम तथ्य कोणकोणत्या मार्गाने गोळा केलं जाऊ शकतं, दुय्यम तथ्याचे स्रोत काय हे आपण थोडक्यात समजावून घेऊया. संशोधन प्रक्रियेमध्ये आवश्यक असणारं दुय्यम तथ्य आवश्यक असणारं अशासाठी की फक्त प्राथमिक तथ्यावर संशोधनाची प्रक्रिया पुढे नेणं जवळजवळ अशक्य असतं किंवा तेवढं सोपं नसतं. कारण बऱ्याच वेळेला संशोधकानं निवडलेल्या संशोधन विषयाचा ऐतिहासिक संदर्भ समजावून घेताना, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजावून घेताना किंवा त्या घटनेसंदर्भातला भूतकाळ समजावून घेत असताना आपल्याला यापूर्वी भूतकाळामध्ये इतरांनी गोळा केलेल्या तथ्यावरच अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे संशोधन प्रक्रियेमध्ये दुय्यम तथ्य वापरावंच लागतं. दुसऱ्यानं कोणीतरी गोळा केलेली माहिती आणि आकडेवारी वापरावी लागते. अशी माहिती आणि आकडेवारी ज्याला आपण दुय्यम तथ्य म्हणतो, हे कोणकोणत्या मार्गे उपलब्ध होऊ शकतं हे आपण थोडक्यात समजावून घेऊया. दुय्यम तथ्याचा सगळ्यात मोठा स्रोत म्हणजे पुस्तके. वेगवेगळ्या कालखंडामध्ये लेखक, विचारवंत आणि तत्सम स्वरूपाच्या व्यक्ती किंवा इतर स्वरूपाच्या व्यक्ती ह्या वेगळ्या स्वरूपाचं लिखाण करत असतात आणि लिखाण पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध झालेलं असतं. या पुस्तकामधून त्या त्या काळाचे संदर्भ उपलब्ध असतात. विशिष्ट पुस्तकं विशिष्ट विषयांना वाहिलेली असतात. विशिष्ट विषयांमधलं ज्ञान मांडणारी असतात. अशा पुस्तकांमधून त्या विषयाशी संबंधित संशोधनासाठी दुय्यम तथ्य उपलब्ध होतं किंवा डेटा आणि माहिती उपलब्ध होते, ज्याला आपण दुय्यम तथ्य असं म्हणतो. संशोधन प्रक्रियेमध्ये बऱ्याच वेळेला संशोधकाला साहित्याचा आढावा घेत असताना अशा प्रकारच्या पुस्तकांचा खूप मोठा उपयोग होतो. पुस्तकांमधून वापरले गेलेले सिद्धांत, वापरले गेलेले विचार आणि तत्सम स्वरूपाची माहिती ही तो आपल्या संदर्भासाठी वापरू शकतो किंवा साहित्याच्या आढाव्यामध्ये वापरू शकतो किंवा घेऊ शकतो. त्यामुळे संशोधन साहित्याच्या आढाव्यामध्ये बऱ्याच वेळेला पुस्तकांचा वापर दुय्यम तथ्य पुरवणारा स्रोत म्हणून होत असतो. दुसरा मार्ग म्हणजे नियतकालिकं. वेगवेगळ्या स्वरूपाची नियतकालिकं उपलब्ध असतात. साप्ताहिकं, पाक्षिकं, मासिकं अशा प्रकारच्या स्वरूपात नियतकालिकं उपलब्ध असतात. काही नियतकालिकं सामान्य स्वरूपाची असतात की ज्याच्यामध्ये समावेशक स्वरूपाची माहिती असते. संस्कृती, राजकारण, समाजकारण, कला
अशा वेगळ्या विषयांची माहिती, एकत्रित माहिती काही नियतकालिकांमध्ये असते. तर काही नियतकालिकही विशेष असतात, ती विशिष्ट विषयांना वाहिलेली असतात. फक्त इतिहास, फक्त अर्थशास्त्र किंवा मार्केटिंग अशा वेगवेगळ्या विषयांना घेऊन त्या विषयांना वाहिलेली ही मासिकं असतात. आणि अशी विशेष स्वरूपाची जी मासिकं असतात त्या मासिकांचा संशोधन प्रक्रियेमध्ये माहिती गोळा करण्यासाठी, तथ्य गोळा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. त्यातून उपलब्ध होणारं जे तथ्य आहे, जे पूर्वी कोणीतरी गोळा केलेलं आहे आणि आपण मात्र वापरतो आहोत, असं तथ्य म्हणजे दुय्यम तथ्य. त्यानंतर वृत्तपत्र, दैनंदिन स्वरूपात उपलब्ध असणारी वृत्तपत्र ही त्या दिवसाची किंवा त्या कालखंडाची माहिती देत असतात. तुम्हाला मागच्या काही वर्षांच्या पूर्वीचे एका विशिष्ट दिवसाची माहिती हवी असेल की विशिष्ट घटनेसंदर्भात माहिती हवी असेल आणि ती घटना सामाजिकदृष्ट्या महत्त्वाची होती असेल किंवा राजकीयदृष्ट्या महत्त्वाची होती असेल, तर त्या संदर्भातली माहिती त्या कालखंडामधल्या वृत्तपत्रांमध्ये येऊन गेलेली असते. मग बातमीच्या स्वरूपात असते किंवा लेखांच्या स्वरूपात असते. ही माहितीसुद्धा किंवा त्यामध्ये उपलब्ध होणाऱ्या गोष्टीसुद्धा संशोधक आपल्या संशोधनामध्ये गरज पडल्यास वापरू शकतो. त्यामुळे वृत्तपत्र हा सुद्धा एक तथ्य संकलनाचा एक महत्त्वाचा स्रोत ठरतो. मात्र यामधून उपलब्ध होणारं तथ्य हे दुय्यम तथ्य आहे. त्यानंतर चौथा भाग म्हणजे वेबसाईट्स. आजकाल इंटरनेट हा सर्व प्रकारची माहिती मिळवण्याचा हमखास अशा स्वरूपाचा मार्ग आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती हवी असू दे, तुम्ही फक्त सर्च इंजिनमध्ये टाईप करायचं, तुम्हाला लगेच क्षणात माहिती उपलब्ध होते. ही सगळी माहिती जी उपलब्ध होते ती संशोधकाच्या दृष्टिकोनातून दुय्यम तथ्य आहे, कारण ते इतर कोणीतरी गोळा केलेलं आहे. संशोधक स्वतः गोळा करत नाही आहे, फक्त तो इंटरनेटचा वापर करून तो माहिती फक्त उपलब्ध करून घेतो आहे. अदरवाईज त्याने स्वतः ती माहिती गोळा केलेली नाही आहे, त्यामुळे दुय्यम तथ्य आहे. अशा प्रकारच्या माहिती देणाऱ्या वेगळ्या प्रकारच्या वेबसाईट, अनेक वेबसाईट विशिष्ट विषयांना वाहिलेल्या असतात. सरकारच्या मालकीच्या सरकारच्या वेबसाईट असतात की ज्याच्यावर सरकारच्या वेगळ्या धोरणांसंदर्भातली माहिती असते. वेगळ्या संस्थांच्या वेबसाईट्स असतात की त्या संस्थांबद्दलची संपूर्ण प्रकारच्या माहिती देतात. त्या संस्थेची पार्श्वभूमी, वर्तमान काळात ती संस्था कशी काम करते वगैरे वगैरे. ही सगळी माहिती जर उपयोगी असेल, आवश्यक असेल, तर संशोधक आपल्या संशोधनामध्ये वापरू शकतो. त्यामुळे वेबसाईट हा सुद्धा एक संशोधकाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मार्ग ठरतो. त्यानंतर ब्लॉग्स, इंटरनेटवर वेगळ्या प्रकारचे ब्लॉग्स लोक लिहितात, वेगळ्या विषयांवरचे लेख त्यामध्ये लिहितात, माहिती देतात, ब्लॉग्सवर फोटो अपलोड केलेले असतात. ही माहितीसुद्धा बऱ्याच वेळेला संशोधनामध्ये वापरली जाऊ शकते किंवा जाते. विशेषतः सामाजिक शास्त्रामधल्या संशोधनामध्ये अशा प्रकारच्या माहितीचा खूप मोठा वापर होतो, उपयोग होतो. ब्लॉग्सवर दिलेली माहिती, त्या काळातले संदर्भ, त्या लोकांचे दृष्टिकोन समजावून घेण्यासाठी उपयोगी ठरते. त्यामुळे ब्लॉग्स हा इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध होणारा दुय्यम तथ्याचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. त्यानंतर दैनंदिनी. अनेक लोकांना दैनंदिनी म्हणजे डायरी लिहायची सवय असते. रोजच्या रोज घडलेल्या घटनांचे संदर्भ ते त्या डायरीमध्ये किंवा दैनंदिनीमध्ये नोंदत असतात. आणि मग या दैनंदिनीच्या माध्यमातून जर एखाद्या संशोधकाला काही कालखंडाच्या पूर्वीची, काही वर्षांपूर्वीची एखाद्या व्यक्तीची दैनंदिनी उपलब्ध झाली, तर त्या दैनंदिनीमध्ये त्या दिवसांमध्ये असणारे संदर्भाचा अभ्यास करून तो त्या कालखंडाच्या एकंदरीत सामाजिक, आर्थिक, राजकीय या स्वरूपाची माहिती त्यातून उपलब्ध करून घेऊ शकतो. बऱ्याच वेळेला अनेक लोकांना हिशेब लिहायची सवय असते, रोजचा हिशेब लिहायची सवय असते. मग समजा तुम्हाला 5 वर्षापूर्वीच्या एखादी अशा प्रकारचा हिशेब लिहिलेली एखाद्याची दैनंदिनी किंवा रोजनिशी आपण ज्याला म्हणतो, ही तुम्हाला उपलब्ध झाली, तर 5 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी त्या कालखंडामध्ये विशिष्ट वस्तूंचे दर काय होते आणि आज काय आहेत याचं कंपॅरिझन करण्यासाठी ही दैनंदिनी तुम्हाला उपयोगी पडते. मात्र ही माहिती पूर्वी दुसऱ्या कोणीतरी गोळा केलेली आहे, तुम्ही गोळा केलेली नाही आहेत, म्हणून ही तुमच्या दृष्टिकोनातून काय होते, दुय्यम तथ्य ठरते आणि त्याचा स्रोत हा दुय्यम तथ्य होतो. त्यामुळे दैनंदिनी किंवा रोजनिशी हा सुद्धा एक दुय्यम तथ्याचा एक महत्त्वाचा स्रोत ठरू शकतो. त्यानंतर सरकारची प्रकाशने. सरकार वेगळ्या प्रकारचे अहवाल प्रसिद्ध करते, वेगळ्या प्रकारच्या संशोधन समित्यांचे अहवाल असतात, अभ्यास समित्यांचे अहवाल असतात, सरकारच्या मालकीच्या कंपन्यांचे परफॉर्मन्स रिपोर्ट असतात, कामगिरीचे अहवाल असतात. या सगळ्यामधून उपलब्ध होणारी माहितीसुद्धा संशोधकासाठी एक संशोधनासाठीचा महत्त्वाचा डेटा होऊ शकतो किंवा तथ्य होऊ शकते. तर अशा प्रकारची सरकारनं प्रकाशित केलेली प्रकाशनं वेगळ्या प्रकारची, वेगळ्या स्वरूपातली ही सगळी प्रकाशनंसुद्धा संशोधकासाठी
त्याच्या विषयाला अनुरूप असतील तर त्याच्या दृष्टिकोनातून ती काय ठरतात, तथ्याचा स्रोत ठरतात. मात्र हे तथ्य त्यांना स्वतः गोळा केलेलं नाही, त्यामुळे ते काय होतं, दुय्यम तथ्य ठरतं. त्यानंतर खाजगी आणि सार्वजनिक संस्थांची प्रकाशने. सरकारसारख्याच खाजगी संस्था, कंपन्या किंवा इतर स्वरूपाच्या सार्वजनिक संस्था, सरकारच्या मालकीच्या कंपन्या यासुद्धा वेगळ्या प्रकारचे अहवाल आणि माहिती प्रसिद्ध करत असतात वेळोवेळी. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्या आणि संस्था, त्यानंतर नफा मिळवणाऱ्या कंपन्या, पब्लिक लिमिटेड, प्रायव्हेट लिमिटेड या स्वरूपाच्या कंपन्या आणि संस्था, या सगळ्या संस्था वेळोवेळी आपापले कामगिरीचे अहवाल किंवा इतर स्वरूपाचे अहवाल प्रसिद्ध करत असतात. यातून उपलब्ध होणारी माहिती हा सुद्धा संशोधकाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा तथ्याचा आणि आकडेवारीचा तो स्रोत ठरतो. त्यानंतर दृकश्राव्य माध्यमे. अलीकडच्या काळात उपलब्ध असणारे रेडिओ, टेलिव्हिजन्स यासारखी दृकश्राव्य माध्यमे ही सुद्धा तथ्य संकलनाचा एक महत्त्वाचा मार्ग असू शकतात, ठरू शकते. या रेडिओवर उपलब्ध होणारी माहिती किंवा टी व्हीवर उपलब्ध होणारी माहिती, ती सुद्धा माहिती काही वेळेला संशोधन प्रक्रियेमध्ये वापरली जाऊ शकते, वापरली जाते. त्याचे संदर्भ देऊन त्याप्रमाणे वापरली जाऊ शकते. अशा वेळेला ती माहिती संशोधकाच्या दृष्टिकोनातून दुय्यम तथ्य असतं. हे काही महत्त्वाचे दुय्यम तथ्याचे स्रोत आहेत की ज्या माध्यमातून अशा प्रकारे संशोधक दुसऱ्यानं कोणीतरी गोळा केलेलं तथ्य आपल्या संशोधनामध्ये वापरू शकतो. दुय्यम तथ्याचे फायदे. संशोधनामध्ये दुय्यम तथ्य का वापरायचं किंवा का वापरलं जातं मोठ्या प्रमाणावर, त्याचे काही फायदे आहेत, आपण थोडक्यात समजून घेऊया. एक म्हणजे सहज उपलब्धता. प्राथमिक तथ्य संकलनामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष संशोधन क्षेत्रामध्ये म्हणजे फील्डवर जाऊन निरीक्षण करून म्हणा किंवा मुलाखती घेऊन म्हणा माहिती गोळा करावी लागते आणि मग त्या माहितीचं विश्लेषण किंवा वर्गीकरण करून मग तुम्ही त्या माहितीचा वापर संशोधनामध्ये करू शकता. इथे तुम्हाला दुय्यम तथ्य ज्या वेळेला संशोधनामध्ये तुम्ही वापरता त्यावेळेला ते रेडीमेड तुम्हाला उपलब्ध होतं, सहज उपलब्ध होतं. ते इंटरनेटवर उपलब्ध असतं. आजकाल तर इंटरनेट हा सगळ्यात मोठा स्रोत आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती इंटरनेटवर उपलब्ध होत असते किंवा पुस्तकांमध्ये उपलब्ध, रेडीमेड तयार माहिती उपलब्ध असते. त्यामुळे त्याची सहज उपलब्ध हा एक मोठा फायदा आहे. त्यासाठी तुम्हाला वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत, जसे प्राथमिक तथ्यामध्ये करावे लागतात. तसे दुय्यम तथ्याच्या संकलनामध्ये तुम्हाला वेगळे स्वतंत्रपणे प्रयत्न करण्याची वेळ तुमच्यावर येत नाही. त्यानंतर पैशाची बचत होते. प्राथमिक तथ्य संकलनामध्ये तुमचा पैसा खूप खर्च होतो. तुम्हाला त्या फील्डवर प्रत्यक्ष जावं लागतं किंवा संशोधन क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष जावं लागतं. तिथे मग निरीक्षण करायचं असेल तिथे वेळ द्यावा लागतो, थांबावं लागतं. तिथे पोहोचण्यासाठी खर्च येतो, तिथे थांबण्यासाठी खर्च येतो. मुलाखत घेणार असाल तर त्या व्यक्तीच्या सोयीच्या वेळेनुसार तुम्हाला जावं लागतं. त्यासाठी पैसे खर्च होतात प्रवासामध्ये आणि इतर कारणांसाठी. किंवा प्रश्नावलीमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला खर्च खूप येतो. पोस्टाने प्रश्नावली पाठवणं म्हणा किंवा त्याचं झेरॉक्सिंग म्हणा, या रूपानं प्रश्नावलीसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर खर्च येतो. त्या अर्थानं दुय्यम तथ्यासाठी फारसा खर्च येत नाही. पुस्तकं तुम्ही लायब्ररीमधून उपलब्ध करून घेऊ शकता, इंटरनेटवर तुम्ही माहिती उपलब्ध करून घेऊ शकता, बरोबर ना. टेलिव्हिजनवर तुम्हाला माहिती उपलब्ध असते. फक्त त्यातली कुठली माहिती आपल्या संशोधन विषयाशी संबंधित आहे हे तुम्हाला शोधावं लागतं, ओळखावं लागतं आणि ते त्याप्रमाणे तुम्ही संदर्भ देऊन ती माहिती आपल्या संशोधनामध्ये या संशोधन अहवालामध्ये समाविष्ट करू शकता. मात्र त्यासाठी फार मोठा पैशाचा खर्च येत नाही. त्यामुळे पैशाची बचत होते. त्या अर्थानं वेळेची बचत होते. प्राथमिक तथ्य संकलनामध्ये मगाशी म्हटलं तसं वेळ खूप जातो. निरीक्षण करताना, मुलाखती घेताना, पुन्हा त्याचं वर्गीकरण करताना आलेल्या माहितीचं आणि पुन्हा मग विश्लेषण. इथे तुम्हाला माहिती तयार मिळते. बऱ्याच वेळेला ती माहिती टेबलच्या स्वरूपात मांडलेली असते. त्यामुळे वर्गीकरण पण करावं लागत नाही. आहे तशी टेबल्स तुम्ही वापरू शकता. त्यामुळे वेळेची मोठ्या प्रमाणावर बचत होते. संकलनासाठी वेळ जात नाही आणि त्याचबरोबर तालिका करणं म्हणजे टेबल्स तयार करणं यासारख्या कामांसाठी मध्ये सुद्धा वेळ जात नाही, वेळेची बचत होते. त्यानंतर कालबद्ध आणि तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी दुय्यम तथ्यासारखा मार्ग नाही. तुम्हाला जर कालबद्ध अभ्यास करायचा, कालबद्ध म्हणजे काय, तर मागच्या कुठल्या तरी काळाचा अभ्यास करायचा असेल, विशिष्ट काळाचा 1991 ते 1995 या कालखंडामधल्या विशिष्ट योजनेचा परफॉर्मन्स, समजा सरकारनं सुरू केलेल्या एखाद्या विशिष्ट योजनेची कामगिरी आपल्या परिसरामधली 1991 ते 1995 या कालखंडामधल्या सरकारच्या एका विशिष्ट योजनेची आपल्या परिसरामधली कामगिरी या विषयावर समजा तुम्हाला संशोधन करायचं आहे. आता अशा परिस्थितीमध्ये 1991 ते 95 संदर्भातली जी माहिती आहे ती माहिती सगळी तुम्हाला दुय्यम तथ्याच्या माध्यमातूनच घ्यायला हवी, कारण तो भूतकाळ आहे.
त्यातली काही माहिती तुम्ही प्राथमिक माध्यमातून मुलाखतीच्या माध्यमातून गोळा करू शकता, पण विश्वासार्ह माहिती सरकारच्या वेबसाईटवर तुम्हाला त्या संदर्भात मिळू शकते. त्यामुळे दुय्यम तथ्य कालबद्ध अभ्यासामध्ये याचा खूप उपयोग होतो. काही वेळा तुलनात्मक अभ्यास करताना स्वातंत्र्यपूर्व पूर्व कालखंड आणि स्वातंत्र्यानंतरचा कालखंड, किंवा 1991 पूर्वीचा कालखंड, 1991 नंतरचा कालखंड, अशा प्रकारे ज्यावेळेला कालखंडांची तुलना करण्याची वेळ येते त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपल्याला दुय्यम तथ्य, यापूर्वी कोणीतरी गोळा केलेलं तथ्यच वापरावं लागतं. नंतर नवीन दृष्टिकोन यामध्ये उपलब्ध होणं शक्य असते. बऱ्याच वेळेला हे जे दुय्यम तथ्य आपणच आपल्या संशोधनामध्ये वापरतो ते ज्या कोणी गोळा केलं आहे त्या व्यक्तीनं किंवा त्या घटकानं त्या तथ्याच्या माध्यमातून एक विशिष्ट प्रकारचा दृष्टिकोन मांडलेला असतो. तुम्ही त्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन, तेच तथ्य वापरून वेगळा दृष्टिकोन मांडू शकता. त्यामुळे एक वेगळा नवीन दृष्टिकोन त्यातून उपलब्ध होऊ शकतो. हा एक त्याचा फायदा आहे. दुय्यम तथ्य बऱ्याच वेळेला लोक गोळा करतात, संशोधक गोळा करतात, त्याच्यावर विश्लेषण करतात आणि ते विश्लेषण विशिष्ट एक अँगल किंवा एक बाजू मांडणार असतं त्या तथ्याची, त्या विषयाची. तुम्ही त्याच तथ्याचा किंवा त्याच डेटाचा म्हणजे त्याच आकडेवारीचा आणि माहितीचा वापर करून त्याची वेगळी बाजू दर्शवू शकता आणि त्यातून एक वेगळी बाजू सामोरी आणून ज्ञानामध्ये भर घालण्याचं एक महत्त्वाचं काम तुमच्याकडून होऊ शकतं. आणि त्या अर्थानं एक नवीन दृष्टिकोन दुय्यम तथ्यामध्ये शक्य असतो. हा त्याचा एक फायदा आहे असं म्हणता येईल. दुय्यम तथ्याचे असे अनेक फायदे असले तरी दुय्यम तथ्याच्या काही मर्यादासुद्धा आहेत. ह्या मर्यादा आपण थोडक्यात समजावून घेऊया. एक म्हणजे तथ्याची गुणवत्ता. तुम्हाला विश्वास टाकावा लागतो. ज्या कोणी ही माहिती आणि आकडेवारी गोळा केली त्याने ती प्रामाणिकपणे गोळा केली असेल असा विश्वास टाकावा लागतो. त्या तथ्याची गुणवत्ता काय असेल हे तुम्ही निश्चितपणे सांगू शकत नाही. कुठल्या गुणवत्तेनं, कुठल्या प्रकारचे कष्ट घेऊन किंवा प्रामाणिकपणे हा तथ्य गोळा केले असेल याबद्दल तुम्हाला निश्चितपणे माहिती आत्ता सांगता येणं जवळजवळ शक्य नसतं. आणि त्यामुळे तथ्याची गुणवत्ता काय असेल याबद्दल थोडी शंका निर्माण होते. असंबद्ध डेटा. बऱ्याच वेळेला हे गोळा केलेलं दुय्यम तथ्य जे आपण आपल्या संशोधनामध्ये वापरण्याचा प्रयत्न करतो त्यातलं बरंचसं इररिलिव्हंट असतं, असंबद्ध असतं. आणि मग काही वेळेला काय होतं, संशोधक आपल्या संशोधनाशी त्याचा ओढून ताणून संबंध लावण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळं मग आपल्या संशोधनाची गुणवत्ता कमी होते. त्यातलं सगळी माहिती तुम्हाला उपयोगी असेल असं नाही, परंतु भरपूर माहिती उपलब्ध होते म्हटल्यावर त्याचा ओढून ताणून काहीतरी संबंध जोडण्याचा प्रयत्न होतो आणि संशोधनाची गुणवत्ता खालावते. त्यामुळे बऱ्याच वेळेला यातून असंबद्ध डेटा उपलब्ध होतो. त्याची संबद्धता जोडणं हे संशोधकाचं काम आहे. त्याला ती व्यवस्थित जोडता आली पाहिजे आणि त्यातला अचूक जेवढा हवा आहे, योग्य आहे तोच भाग त्याने उचलला पाहिजे. त्यानंतर अतिशयोक्तीपूर्ण डेटा. काही वेळेला डेटा अतिशयोक्तीपूर्ण असू शकतो. मग सुरुवातीला म्हटलं तसं तुम्हाला सांगता येणार नाही की हा डेटा गोळा करत असताना ज्याने कोणी तो गोळा केला आहे त्याने कितपत काळजी घेतली आहे, कितपत काटेकोरपणे तो गोळा केला आहे. काही वेळेला त्यातून त्याने वरवरचाच डेटा गोळा केलेला असू शकतो की त्यानं खरोखर डेटा गोळा न करता माहिती तयार केलेली असू शकते. काही असू शकतं. तुम्ही त्याबद्दल निश्चितपणे खात्रीने सांगू शकता. ज्यावेळेला तुम्ही स्वतः गोळा करता त्यावेळेला तुम्ही सांगू शकता की हा डेटा मी स्वतः गोळा केला आहे, त्यामुळे तो विश्वासार्ह आहे. तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये अतिशयोक्तीपूर्णता असू शकते त्या डेटामध्ये. आणि जर त्या डेटामध्ये अतिशयोक्तीपूर्णता असेल तर त्यातून तुमच्या संशोधन प्रक्रियेचे निष्कर्ष चुकू शकतात. कालबाह्य माहिती असू शकते. असणारी माहिती ती बऱ्याच वेळा कालबाह्य पण असते, कारण कुठल्याही माहितीचा आणि आकडेवारीचा विशिष्ट कालखंडाशी संबंध असतो. आकडेवारी आणि माहिती बऱ्याच वेळा ही विशिष्ट कालखंडाशी संबंधित असते आणि त्यामुळे त्या कालखंडाच्या रेफरन्सनी ती माहिती वापरायची असते. ज्यावेळेला कालखंड बदलतो, काळ बदलतो, काळाबरोबर माहिती संकलनाचे मार्ग, स्रोत, तंत्रज्ञान अनेक गोष्टी बदलतात. संस्कृती बदलते, विचार बदलतात, अशा अनेक समाज बदलतो, अशा अनेक गोष्टी बदलत असतात आणि ह्या बदलत्या गोष्टींनुरूप ती माहिती कालबाह्य होत जाते. आणि अशा प्रकारची कालबाह्य माहिती गोळा केली जाण्याची एक भीती असते संशोधकाकडून. ही त्याची मर्यादा आहे असं म्हणता येईल. दुय्यम तथ्याच्या मर्यादा असल्यामुळे दुय्यम तथ्याची निवड करत असताना आपल्याला नक्की कोणती काळजी घेतली पाहिजे हे आपण थोडक्यात समजावून घेऊया. मी सुरुवातीला म्हटलं होतं की बऱ्याच वेळेला आपण आपल्या संशोधनामध्ये दुय्यम तथ्य आपल्याला वापरावं लागतं, कारण ज्यावेळेला आपल्या संशोधन विषयाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा भूतकालीन पार्श्वभूमी समजावून घ्यायची असते त्यावेळेला आपल्याला दुसऱ्या कोणीतरी त्या संदर्भात केलेल्या कामांचाच आढावा घ्यावा लागतो. त्याने गोळा केलेल्या माहितीचा आणि आकडेवारीचाच विचार करावा लागतो. त्यामुळे अशा वेळेला दुय्यम तथ्य वापरावं लागतं.
खूप वेळा ते वापरणं आवश्यक असतं आणि दुय्यम तथ्य वापरल्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळेला तुमच्या संशोधनाला एक प्रकारचं वेटेज येतं किंवा त्याचं एक महत्त्व वाढू शकतं किंवा वाढतं. मात्र असं दुय्यम तथ्य निवडताना कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. एक म्हणजे त्याची उपलब्धता, ते कितपत सहज उपलब्ध आहे हे पाहिलं पाहिजे. दुसरी म्हणजे संशोधन विषयाशी संबंध, खरंच त्या तथ्याचा संशोधन विषयाशी काही संबंध आहे का हे काटेकोरपणे नीट तपासून पाहिलं पाहिजे. मगाशी म्हटलं तसं काही वेळेला संशोधक माहिती उपलब्ध होते, आकडेवारी उपलब्ध होते आहे म्हणून त्याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करतात. तसं करता कामा नये. तुमच्या संशोधन प्रक्रियेची जी कृत्य तुम्ही मांडलेली आहात, हायपोथेसिस ज्या मांडलेल्या आहात, त्याला अनुरूप ही माहिती आहे का, त्याला उपयोगी माहिती आहे का, तरच तिचा आपल्या संशोधनामध्ये समावेश केला गेला पाहिजे. त्यामुळे उपलब्ध संशोधन साहित्य आपल्या संशोधन विषयाशी संबंधित आहे किंवा नाही याची काटेकोरपणे पडताळणी संशोधकानं केली पाहिजे. अचूकता, तथ्य किती अचूक आहे, त्या आकडेवारीमध्ये अचूकता किती आहे हे थोडं जज केलं पाहिजे, हे थोडं समजावून घेतलं पाहिजे. त्याचा एक अंदाज संशोधकाला लावता आला पाहिजे. संशोधन साहित्याची किंवा संशोधन साठी आवश्यक असणारा तथ्याची असलेली उपलब्धता आणि त्याची अचूकता चेक करण्यासाठी किंवा पडताळून घेण्यासाठी संशोधकाला वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. काही वेळेला त्या कालखंडामधल्या संदर्भांच्या माध्यमातून क्रॉस रेफरन्सिंग करून वेगळ्या ठिकाणी पडताळणी करून याची अचूकता शोधता येऊ शकते किंवा शोधली जाऊ शकते. त्यामुळे तशा प्रकारचं क्रॉस रेफरन्सिंग करून हे केलं जाऊ शकतं. मात्र याची अचूकता चेक करून घेतली पाहिजे. पूर्तता, कितपत परिपूर्ण स्वरूपात आपल्याला ते उपलब्ध होते हे पाहिलं पाहिजे. जर पूर्ण स्वरूपात ते उपलब्ध होणार असेल तर त्याचा वापर व्हावा, अन्यथा होऊ नये. हे काही गोष्टी आहेत की ह्या काही बाबी आहेत की ज्या दुय्यम तथ्याच्या संकलन करत असताना संशोधकांना लक्षात घ्यायला हव्यात. यावरून आपल्याला दुय्यम तथ्य म्हणजे काय, त्याचे लाभ काय आहेत आणि त्याच्या मर्यादा कोणत्या आहेत हे समजून घ्यायला नक्कीच मदत झाली असेल. धन्यवाद.